बाबा दळवी विचार मंच या आंतरजातीय विवाहित जोडप्यांच्या संघटनेच्या वतीनं समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। संघटनेची हीच प्रमुख मागणी आहे की ज्या आंतरजातीय विवाहित जोडप्यांचे अनुदानासाठी उशीर झालेला आहे त्यांचे अनुदान किमान आजच्या तारखेत संध्याकाळपर्यंत जमा व्हावे ही विनंती करण्यासाठी आणि त्याचं निवेदन देण्यासाठी बाबा दळवी विचार मंच या ठिकाणी त्याचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या मागण्याच्या संदर्भाने प्रशासन सकारात्मक असल्यामुळे आम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य करत आहोत। जे उर्वरित जोडपे आहेत 64 पैकी जवळपास 28 जोडप्यांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत। बाकीच्याही जोडप्यांना आज संध्याकाळपर्यंत जर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर आम्हाला अतिशय आनंद वाटेल आणि त्याच मागणीसाठी आणि इतर 18 मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी ससो खंडाळकर दादा यांच्या नेतृत्वाखाली इथे जमा झालेलो आहे। किती वर्षापासून निधी नव्हता आणि किती जण बाकी आहेत? 29 मागील 3 वर्षापासून हा निधी रखडलेला होता। त्या संदर्भात समाज कल्याण अधिकारी राज्य समाज कल्याण आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले। आता निधी मंजूर झाला, 140 जोडप्यांचा निधी अकाउंटला आला, पण बँकेच्या काही टेक्निकल कारणामुळे 64 जोडप्यांचा निधी रेंगाळला। आता त्यावरही आदरणीय कांबळे साहेब आणि त्यांची बँक ऑफ महाराष्ट्राची टीम काम करते। त्या 64 पैकी जवळपास आता 28 जोडप्यांचे अनुदान बँकेत आलेले आहेत, म्हणजे त्यांच्या खात्याला आलेले आहेत। उर्वरित जोडप्यांचे देखील आज संध्याकाळपर्यंत येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या प्रकारचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। आपण जे आंदोलन केलं आज जर आपल्या बाकीच्या खात्यावर जर नाही आलं तर पुढची उद्देश काय राहणार? नाही, जर 5 मे पर्यंत आंदोलन आलं नाही तर मात्र या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी आमरण उपोषणाला नक्की बसतील, कारण त्याशिवाय पर्याय राहणार नाही। काय नाव? माझं नाव प्रशांत साठे, बाबा दळवी विचार मंचाचा मी शहर सरचिटणीस। आंतरजातीय विवाहितांसाठी काम करणारी संस्था बाबा दळवी विचार मंच यांच्या वतीनं या सर्व जोडप्यांचं अनुदान बऱ्याच दिवसापासून रखडलेलं होतं आणि ते अनुदान प्राप्त झाल्याच्या नंतर बँकेच्या कुठल्याही कारण असेना परंतु चुकीमुळं ते परत आलेलं असताना त्यासाठी विचार मंचा वतीनं प्रशांत साठे असतील, आमचे स्नेही ससोजी खंडाळकर असतील, कांचन सदाशिवे असतील, सर्व विचार मंच कार्यकर्त्यांनी मिळून एक आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला आज पूर्णतः यशस्वी रूप प्राप्त झालेलं असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही। मी ओघाओघानं या आंदोलनामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये 1 दिवसापुरता सामील झालेला कार्यकर्ता आहे, परंतु समाज कल्याण आयुक्तांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे आणि मी प्रत्यक्ष शेवटच्या 3 दिवसामध्ये या सर्व प्रक्रियामध्ये जाणीवपूर्वक हजर असल्यामुळं मी जे काही पाहिलं त्यातून एक निष्पन्न झालेलं आहे की जवळपास 72 पैकी 24 लोकांचं अनुदान बँकेमध्ये जमा झालेलं असून उर्वरित रक्कम पाठवण्याचं काम आता सध्या कार्यालयीन कामकाजामध्ये ते एक प्रशासकीय भाग म्हणून त्याच्यावरती काम चालू आहे। येत्या 1-2 दिवसामध्ये ते होणारच आहे, परंतु या निमित्तानं सर्व लोकांनी एकत्रित येऊन आंदोलन उभं केलं। याही उपर जर काही दिरंगाई झाली त्यांनी दिलेल्या शेवटच्या क्षणापर्यंत तर मी देखील एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या सर्व आंदोलनकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील। तसंच या विचार मंचा वतीनं जे काही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या फक्त अनुदानापुरता प्रश्न मर्यादित नसून इतरही 17-18 मागण्या आहेत आणि त्या मागण्या माजी सामाजिक न्यायमंत्री अंडोरे साहेब यांच्या वतीनं सोडवण्याचं काम मी जातीनं लक्ष घालून करणार आहे, एवढं या निमित्ताने सांगतो आणि आंदोलनकर्त्यांना देखील त्यासाठी सहभाग द्यावा एवढंच या निमित्ताने मी सांगतो। मी दिनकर ओंकार भीमशक्तीचा प्रदेश उपाध्यक्ष।